नमस्कार मित्रांनो, एक प्रश्न आहे. सध्या माध्यमांमध्ये फक्त मोठेगावकर सर यांचंच नाव आहे. खरंच ते एका व्यक्तीनं हा सगळा घोटाळा होऊ शकतो का? किंवा महाराष्ट्रातल्या 4-5 लोकांकडूनच सदरील घोटाळा जो आहे तो आलेला आहे किंवा झालेला आहे असं मानता येईल का? तुम्हाला काय वाटतं की यामध्ये फक्त मोठेगावकर यांचंच एकट्याचं नाव आहे आणि माध्यमांमध्ये त्यांचंच नाव मोठ्या प्रमाणात घेतलं जाते? या नावाच्या मागे कोण आहे आणि त्याला खरंच लपवलं जात आहे का? जनतेमध्ये अशी चर्चा आहे, NTA या संस्थेअंतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत तेही कदाचित त्याच्यामध्ये अडकलेले असावेत किंवा एखादा मोठा राजकीय नेताही अडकलेला असावा. त्याला वाचवण्यासाठी कदाचित मोठेगावकर हा बळीचा बकरा ठरत आहे का? अशी सर्वत्र चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.